स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. घाट माथ्यावरील घोटी बुद्रुक गावात केली सर्वपक्षीय नेत्यांनी गर्दी. काय घडलं गावात? तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. आतापर्यंत 500हून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे. सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती. 100% आजार होणार बरा. गुडघेदुखीवर विना ऑपरेशन मात करा. गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता मायनी विटा रोड, मायनी. एखाद्या गावाने एकीने निर्णय घेतला तर किती महत्त्वपूर्ण बदल घडतो हे घोटी बुद्रुक या गावाने दाखवून दिलेलं आहे. आज जर बघितलं तर महादेव मंदिराचा या ठिकाणी प्राण प्रतिष्ठापना आणि कल्चरल सोहळा संपन्न झालेला आहे. हे गावचे नागरिक आहेत, सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडलेला आहे. काय नेमकं घडलं होतं? 2 ते 3 दिवस झाला हा कार्यक्रम आहे, काय सांगाल? संपूर्ण गाव आमचं जल्लोषात भक्तिमय वातावरणात एक सुसंस्कृत पद्धतीनं, शास्त्रोक्त पद्धतीनं आज काल आम्ही कलशाची मिरवणूक काढली. संपूर्ण गाव वाद्य, सगळ्या महिला, पुरुष, बाल सगळेजण एकत्र येऊन गाव प्रदक्षिणा करून मिरवणुकीचा कार्यक्रम काल केला. आज कलशारोहण आणि महादेव प्राणप्रतिष्ठापना आज झाली. आज त्यासाठी कोल्हापूरचे मठाधिपती श्री शंकराचार्य यांनी येऊन ती विधिवत पूजा सगळी केली. शास्त्रोक्त पद्धतीनं आम्ही तिची प्राणप्रतिष्ठापना केली. त्यासाठी संपूर्ण गाव आज एकत्र येऊन अगदी म्हणजे जो लहानात लहान म्हणजे गरीबातला गरीब कुटुंबातला सुद्धा व्यक्ती त्यानं फुलाच्या पाकळीच्या रूपानं ह्या मंदिराला एक मंदिर उभा करण्यासाठी दान दिलेलं आहे. ह्या सगळ्यांची आज आपण बघतोय हा सगळा सोहळा आज त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीनं मोठ्या दिमागात पार पडला. यासाठी मी सर्व ग्रामस्थांचं आणि गलाई बांधवांचं इथं आभार मानतो. खरं तर हे महादेव मंदिर 400 वर्षापूर्वीचं आहे. काय आख्यायिका आहे या मंदिराची? एवढी आख्यायिका आता सांगायचं झालं तर पूर्वी फार पूर्वीपासून लहान मंदिर होतं. त्याचा आम्ही जीर्णोद्धार केला. ह्या मंदिराचे सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराच्या समोर स्मशानभूमी आहे. तिथं वाहता ओढा आहे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारा ओढा आहे आणि साईडला पिंपळाचं झाड आहे. जे आता तुम्ही सांगितलं हे त्र्यंबकेश्वरमध्येच आहे असं म्हटलं जातं, काय खरं आहे? होय, हे त्र्यंबकेश्वर नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आत्ता जे प्रवीण शेटने जे सांगितलं
की पिंपळाचं झाड आहे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे ओढा आहे आणि स्मशानभूमी आहे. असं हे पश्चिम महाराष्ट्र सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये हे फक्त ह्या गोटी बुद्रुक गावामध्येच आहे. आणि आज हा जो सोहळा फक्त गलाई बांधव आणि गावच्या सर्वांच्या सहकार्यातून चांगल्या पद्धतीनं साकार झालेला आहे. खरं तर एकीचं बळ असेल तर सर्व काही घडतं. गलाई बांधव आहेत, त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडला आहे. कसं तुम्ही एक केली, काय ठरलं होतं तुमचं? आम्ही पहिल्यांदा महादेव मंदिर बांधताना हर हर महादेव ग्रुप तयार केला आणि त्यात चौघोपंचा नेमणूक केली आणि त्या नेमणूकमुळं आम्हाला एक हर हर महादेव ग्रुपमध्ये देणगी आले का एक बोलत होता आणि त्यांना परत प्रत्येकाला हवंच वाटले की आपण एक देणगी द्यावी. लहानापासून मोठ्या सेटपर्यंत देणगी देऊन पूर्ण गलाई बांधव ऑल इंडियामधले गलाई बांधव एकत्र येऊन गोठेगावातले गलाई बांधव आज हे कळस लागलेला आहे. गोठेगावच्या गलाई बांधव व ग्रामस्थ शेतकरी असू द्या, नोकरवर्ग असू द्या, त्यांनी फुलून येऊन देणगी दिलेली आहे आणि आज हे आनंद वातावरण तयार ग्रामस्थ व गलाई बांधव पार पडलेलं आहे. आज अनेक जण या ठिकाणी उपस्थित राहिले, अनेक लोक आली, अनेक मान्यवर आले, अनेक महाराज आले. आज गावात आनंदाचं वातावरण आहे. 2 दिवस या ठिकाणी भोजन देखील व्यवस्था केली. नमस्कार. गोटी बुद्रुकमध्ये हा अभूतपूर्व सोहळा असा निर्माण झाला आहे. अगदी लहानापासून अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्व लोकांनी फुलाची पाकळी म्हणून या मंदिरासाठी योगदान दिलं आणि कुठलंही जात धर्म राजकारण न बघता एकोप्याने सर्व लोक एकत्र आली आणि खूप असा उत्साहपूर्वक कार्यक्रम केला. आणि आज जवळजवळ कलशारोहणचा कार्यक्रम झाला आहे आणि आता थोड्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. जवळजवळ 4,000 ते 5,000 लोकांचा महाप्रसाद इथे बनवला जातोय. धन्यवाद. गोटे बुद्रुक गावचे सर्व गलाई बांधव आणि ज्या लोकांनी आम्हाला सगळ्या गावातल्या लोकांनी आणि गलाई बांधवांनी जे साथ सहकार दिलेले आहे महादेव मंदिराच्या बांधकामासाठी आणि महाप्रसादासाठी, मी त्यांचा सगळ्यांचा मनापासून आभार आहे. धन्यवाद. हे मंदिर पूर्वीपासून प्राचीन मंदिर आहे. या वेळेला आज खूप आनंद होत आहे. आमच्या गावातील सर्व गलाई बांधवांच्या मदतीनं या ठिकाणी सर्व गावातल्या ग्रामस्थांच्या मदतीनं सर्वसामान्य माणसाच्या अगदी 50 रुपये देणगीपासून 5-6 लाखापर्यंत देणगी दिलेल्या सर्व देणगीदारांच्या वतीनं, सर्व ज्ञात गावकऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार अतिशय उत्साहानं आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी महादेवांच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण समारंभ या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. या गावाची पार्श्वभूमी सांगत असताना अतिशय आनंद होतो. साधारणतः 1365ला या गावाची स्थापना झालेली आहे आणि पूर्वी काळात असं होतं, या ठिकाणी ज्या गावाला कुसव आहे ते गाव अतिशय प्रतिष्ठित आणि सगळ्या गोष्टींनी संपन्न असं समजलं जायचं. आमच्या गावाला आजही त्या कुसवाच्या खुणा जिवंत आहेत आणि या गावाला अतिशय थोर परंपरा आहे, सात्विक परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे. या ठिकाणी दर एकादशीनंतर येणारी बारस असते, त्या बारशीचं जेवण असतं. असं वर्षातून 24 बारशी आणि 24 बारशीनंतर येणाऱ्या 24 बारशी आणि त्याचबरोबर सर्व साधू संतांच्या ज्या पुण्यतिथी असतात अशा पुण्यतिथीला सुद्धा महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. त्याचबरोबर दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे या गावाचं की 12 बलुतेदारांचा सप्ताह असतो. गावातून ही मंडळी बलुतेदार मंडळी गावातून धान्य वगैरे गोळा करत असतात आणि त्याच्यामधून संपूर्ण गावातल्या महिला भगिनी गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायत समोर देवळाच्या समोर येऊन सर्व स्वयंपाक बनवतात आणि पुरुष मंडळी शेक भात वगैरे असं बनवून संपूर्ण पंचक्रोशीला महाप्रसादाचं वांग भाकरी असं महाप्रसादाचं जेवण संपन्न होत असतं महाशिवरात्रीला. त्याच्यानंतर आता येणारी एकनाथ षष्ठी आहे. या ठिकाणी सुद्धा संपूर्ण गावाच्या वतीनं पुरणपोळीचं जेवण असतं. त्याचं पार्श्वभूमी अशी आहे, पूर्वी या गावाला अतिशय पाणी टंचाई होती. पाणी टंचाई असताना पूर्वी कुणीतरी संत इथून चालत जात असताना पाणी टंचाई आहे असं समजल्यानंतर त्यांनी गावाला त्या काळी सांगितलं 300-400 वर्षापूर्वी की एकनाथ षष्ठीचा कार्यक्रम तुम्ही करा.
त्या काळापासून आजपर्यंत अखंडपणे एकनाथ षष्ठीचा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यानंतर पारायण असतं, त्याच्यानंतर हनुमान जयंती असती, त्याच्यानंतर ज्योतिबाची यात्रा असते, खंडोबाची यात्रा असते. अशा पद्धतीनं गावामध्ये आंबेडकर जयंती सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी होते. शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते. शिवशाही फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी चालणारं असं आमचं गाव आहे. त्यामुळं आज या ठिकाणी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार, महादेव मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना संपूर्ण गावाच्या वतीनं आपल्या प्रेतचं खूप खूप आभार आणि सर्व ग्रामस्थांना, भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव. या ठिकाणी तुम्ही पाहिलं की गेल्या 2 दिवसापासून गावात आनंदाचं वातावरण आहे, उत्साहपूर्ण वातावरण आहे. अनेक जण या ठिकाणी येतात आणि मंदिराचं दर्शन घेतात. अतिशय मोठ्या भक्तिभावानं हा या ठिकाणी सोहळा रंगलेला आहे. कॅमेरामॅन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, गोटी विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.